तर नमस्कार मित्रांनो, आज आम्ही असंच जाईत होतो सांगलीला आणि इथे एका मित्रानं माझ्या म्हणला इथे मस्तपैकी एक स्पॉट आहे तुला दाखवतो चल म्हणून त्याने जराशी वाट वाकडी केली आणि आम्हाला पण करायला लावली आणि तिथनं पुढे तो आम्हाला त्या स्पॉटचं नाव तर रामलिंग हातकणंगल्याच्या अगोदर एक 500 मीटर अलीकडं डाव्या साईडला डोंगरावरती हा स्पॉट आहे आणि आम्हाला इथे घेऊन आला हे बघा मित्र माझा. आणि रामलिंग आहे तीर्थक्षेत्र आहे, फॅमिलीसाठी एक नंबर आहे मित्रांनो. आणि कविता किती खुश झाली आहे बघा. आणि मी पण जरा दिसतो, तुम्हाला दिसाय पाहिजे कोण बोलाले काय करायला जावले. आणि आत एंट्री करताच ते मंदिराची कमान विमान एवढी भारी होती की नाही आणि ते फिलिंगच काही वेगळीच होती मित्रांनो. आणि इथे काय आता यांची चाललेलं आहे रूढी परंपरा, अगरबत्ती कापूर आकर्षण साखर बिकर सगळं. आणि मी तर पूर्णपणे बावरलेलो, इकडं बघत तिकडं मंदिरं दिसत होती. आणि मी जरा म्हणलं जाऊन पुढे जाऊन बघूया, तर इकडं पण मंदिर दिसत होतं. मला तर इथलं काही माहीत नव्हतं, मी तर पुर्रा पावसाळलेलो. हे काय संतोषदा गाईड होतं तो सोडा आमचं, संतोषदा सगळं आम्हाला धावणार होतं. तरी त्यांचा कार्यक्रम कसला चालू आहे माहिती आहे काय, कापूर अगरबत्ती नारळ बिरळ ते लावल्या, तोवर मी पुर्रा बावरलेलो. हे बहुतेक दर्शनाला नंबराला उभारायची वाट आहे ती माहीत नाही आम्हाला. तर मी आज तुम्हाला व्हिडिओ हा थोडक्यातच जाणार आहे. पहिला मी बघून घेतो आणि तुम्हाला पण दाखवतो. हे पाणी आहे इथं, हे नैसर्गिक पाणी आहे, 12 आणि 24 महिने असते. हे बघा बायकांची परंपरा. वहिनी पण एकदम खुश आहेत, संतोष दादा बी खुश आहेत. आणि इकडे जे वर काय 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 दिसते, मी आज कुठं जाणार नाही. आणि मी पहिला इथं सगळं फिरणार आहे, तुम्हाला दाखवणार आहे आणि परत निवांत सुट्टी घेऊन येणार आहे. ते अग्निकुंड आहे तिथं असं मला ते बाबा बोलले. आणि आत आल्यानंतर इथं हे जो वाडा जो आम्ही बघितला, जुन्यातलं बांधकाम वगैरे एवढं भारी फिलिंग होत होतं. लहानपणीचे अक्षरशः लहानपणीचे दिवस आठवले, कारण मी आजोळात आमच्या गेलो की आजोळात अशीच घरं होती. आणि हे बाबा इथं बसलेले आणि आत मी मंदिरात मेन पॉईंटला आत एंट्री करत होतो आणि बघतो तर दगडी खांब एवढे भयानक आणि एवढे सुंदर, बघतच बसावं असं खांब वाटत होतं. 2 नंदी बाहेर बसलेले होते आणि शंकरांचा फोटो होता. जुना कवा पेंटिंग केलाय काय माहिती नाही, खरं बघितल्यानंतर खरोखर मन समाधान होतं. आणि आत जाईल तसं एकदम बर्फावानी वाटत होतं. म्हणजे मला जे फिलिंग वाटत होतं ते सांगतो मित्रांनो. तुम्हाला हे बघाय सगळं दगडी बांधकाम आहे, दगडी हे टोटल सगळे दगडी बांधकाम आहे मित्रांनो. मस्तपैकी जरा अशी बेल वाजवली, आवाज काय 1-2 मिनिटं तिथनं घुमत्याला जाईनाच. हे हनुमानांची मूर्ती दगडातली. आत मी पाऊल टाकताच तिथं बघितलं तर ह्याला शेवाळे पण म्हणू शकत नाही आपण. हे कसं झाले बघा, एकसारखं पाणी पडून 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 कसं झाले बघा मित्रांनो. हे गणपतीच्या सोंडवानी दिसतंय बघा ते. आणि हे पाणी खाली साठलंय. हा भुंगीरा आहे. आत्ताच्या पिढीला भुंगीरा म्हणजे काय जर थोडक्यात दाखवायचं असेल तर ह्या रामलिंगला मित्रांनो तुमच्या फॅमिलीला घेऊन या. ही दगडातली मूर्ती आहे बघा मित्रांनो. ही गणपतीची मूर्ती आहे. ही दिवळी, पूर्वी अशा दिवळ्या असायच्या. आमचे आजोबा जुनी माणसं आम्हाला सांगतात की अशा दिवळ्या असायच्या. हे कसं झालंय बघा, नागफणीवाणी झाले. हे नागफणीवाणी झाले, टोटल नागफणीवाणी झाले. हे पाणी पडून पडून ह्याला शेवाळे पण असं आपण म्हणू शकत नाही. संतोषदानी आज खरोखर एक नंबर काम केलंय, संतोषदानी वहिनीनी तिकडं आणून. आणि इथं आता ते पाणी जे खाली पडते त्यातल्या कवितानं पाणी ओतून बेल वाहून देवाला नमस्कार केला. हे बघा पाणी वरनं पडायला लागले. हे असं म्हणतात की रामाने इथे धनुष्यबाण मारून हे पाणी ती विधी करण्यासाठी हे पाणी इथनं उगम झालेलं आहे. आता मी पण जरा हात लावून बघतो मित्रांनो. हे पाणी 12 आणि 24 तास हे पाणी पडतंय. क्रियेला शेवाळे असं म्हणू शकत नाही आपण. हे बघा तिथे खाली कुंड आहे, त्या कुंडात पाणी जाते. ते पाणी घेऊन देवाला अर्पण करायचं आहे मित्रांनो. आणि इथं आल्यानंतर खरोखर तुम्हाला एवढं प्रसन्न वाटतंय, तुमच्या डोक्यात काय टेन्शन जरी असलं तरी ते गायब व्हायला पाहिजे. इथून बाहेर जायला नको वाटते मित्रांनो. जे मला वाटलं ते मी मित्रांनो तुम्हाला सांगायला लागलोय. आणि मी पण पाणी वाहून फुलं वाहून नमस्कार केला. आणि इथनं अनेकदा मित्रांनो दाखवतो तुम्हाला. बघा ही दगडातली मूर्ती आहे बघा इथं. ही दगडातली मूर्ती आहे, ही एक मूर्ती आहे बघा. आणि हा डोंगर बघा, भुंगीरा बघा हे कसा आहे भुंगीरा. ही नागफणी बघा कसा आहे. कसा आवडला तुम्हाला कसं वाटलं. हा शंख आहे बघा, हा शंख आहे मित्रांनो, ओरिजिनल शंख आहे. तुम्हाला शंख जर बघायला नसेल तर इथं बघायला मिळणार 100%. आणि मी आता बाहेर निघालोय, कारण आमच्या पाठीमागं पण दर्शन घ्यायला थांबलेली होती. मी काय जास्त इथे वेळ लावला नाही म्हणून मी आता बाहेर पडायला लागलो इथून. हा भुंगीरा बघा कसा आहे बघा. खरोखर फॅमिलीला घेऊन येण्यासारखा स्पॉट आहे. आणि यातनं खरोखर मुलांना पण काहीतरी शिकायला मिळेल. भुंगीरा कशाला म्हणतात काय, आपण पण त्यांना 4 शब्द इथं लोक जी बसलेले आहेत ती तुम्हाला समजावून सांगतीलच. आणि आता मी इथनं बाहेर पडतो. जय श्रीराम बोललो, जय हनुमान बोललो आणि इथून मी बाहेर पडलो. 2 नंदी इथं बाहेर बसलेले होते. ते 2 नंदी काय आहेत ते पुढच्या ब्लॉकमध्ये मी 100% टाकणार, कारण मी अजून विचारलं नव्हतं, कारण मीच गडबडीत होतो, कारण मला पुढे जायचं होतं. मी तर मला एक 10 मिनिटं वाट नसती वळवून जाव्या म्हणून आम्ही इकडे वर आलो मित्रांनो. आणि तरीसुद्धा तो लागलेला अजून एक स्पॉट आहे वर, तिकडे जाऊया म्हणून. आणि म्हटलं काय करूया अंधार तर पडालता. आता म्हणलं जाव्याच म्हणलं आता. म्हणून मित्रांनो जरा कवितासोबत मी चर्चा केली. वहिनी पण म्हणल्या जाव्या, परत यायला मिळेल नाही मिळेल म्हणून आता सगळ्यांनी आता आम्ही निर्णय घेतला. आणि मंदिरातून बाय करावली तुम्हाला. इथून पुढचा बाहेरचा व्हिडिओ दाखवतो तुम्हाला, ती वाट बघा फक्त कशी आहे. आणि आम्ही मंदिरातून बाहेर पडलो आणि त्या वाटेला खाली इतके मोर होते मित्रांनो. मंदिराच्या बाहेर जवळच मस्तपैकी बसायला एक असा स्पॉट आहे, छोटासा स्पॉट आहे.
फॅमिलीला घेऊन शांत वातावरण, फक्त पक्ष्यांचा आवाज तुम्हाला येणार, बाकी कसलाही आवाज येणार नाही. आणि आला तर वाऱ्याचा आवाज येणार. तो मोर बघा, बघून सगळं एवढं मन असं भारवलेलं की. आणि हे आमच्यासाठी ज्योतिबा सोडला तर आम्ही पहिल्यांदाच इथं आलो होतो. आणि हा सगळा रोड बघा मित्रांनो कसा वाटतो तुम्हाला. फक्त रोड बघा, मेन स्पॉटला गेलो की मी तुम्हाला माहिती नक्की देतो. चल रही यूं ही चल रही, कितनी हसीन है ये दुनिया। फूल सारे झमेले देख, फूलों के मेले, बड़ी रंगीन है ये दुनिया। रुम दुम दानन रब दुम दानन, रुम दुम दानन रब दुम दानन, रुम दुम दानन रब दुम दानन भैया। क्या बात है, गाओ। ये रास्ता है कह रहा अब मुझसे, मिलने को है कोई कहीं अब तुझसे। ये रास्ता है कह रहा अब मुझसे, मिलने को है कोई कहीं अब तुझसे। आणि हे बघा मित्रांनो, आपण पोहोचलेलो आहोत या डोंगराच्या शिखरावर पोहोचलो असं म्हणायला काय हरकत नाही. आणि किती सुंदर इलाका आहे बघा. आता वाजली मला वाटते 6 वाजायला आलेत रात्रीची. हा वर एवढा उजेड आहे, नाहीतर खाली वाटत येताना तुम्ही बघितला टोटल अंधार पडत आलाय. आणि कविताच्या मनात नुसती एकच भीती होती, जाताना अंधार पडतोय का काय, तो चित्ता येतोय का काय, तो वाघ येतोय का काय असं. खरं संतोषा आणि वहिनी काय म्हणलेल्या, वरचा स्पॉट बघितल्याशिवाय घरला जायचं नाही. आता आम्ही शिखरावर पोहोचलो मित्रांनो. आणि हे मंदिर लागलेलं आहे बघा समोर. इथं पण एक मंदिर आहे. हे मंदिर नाव इथे लिहिले बघा मित्रांनो, हाय काय. हे मंदिर आहे, हा बाहेरचा परिसर आहे. मुलांना खेळायला एक नंबर जागा आहे. तुम्ही खरोखर फॅमिलीला घेऊन इथं येऊ शकता. आम्ही पहिल्यांदा आलोय. हे बघा अलम प्रभू तीर्थक्षेत्र आहे. आणि इथं आत एंट्री, इथं सुद्धा मस्तपैकी कमान आहे, छान सुंदर अशी कमान आहे, ब्लॉक वगैरे घालून. एवढ्यावरती मित्रांनो एवढं कधी केलं असेल बघा, आम्हाला काहीच माहिती नाही. आम्ही कोल्हापूरचा आहे. कोल्हापुरात इतके स्पॉट आहेत आपल्यालाच माहित नाही, बाहेरचे पर्यटक येतात बघायला, तर आपल्याला काहीच माहित नाही. आणि या मंदिराच्या पाठीमागे जे तुम्हाला दिसतंय हे टोटल कोल्हापूर इथनं दिसतंय तुम्हाला. मी जाणार आहे पाठीमागे दाखवतो. ही छोटी छोटी मंदिरं बघा, कसल्याच माहित नाही. मी सगळी एक ब्लॉक करणार आहे टोटल स्पेशल, सगळ्या स्पॉटची नावं, सगळ्या मंदिरांची नावं, कारण मला आता अजिबात वेळ नाही. कव्वाही अंधार पडू शकतो, सगळं अर्धवट होणार आहे. आणि पुढे जाऊन मी तुम्हाला दाखवतो जरा. हे बघा मंदिर कसं आहे, मस्त. कवा बांधला असेल, कसं बांधलं असेल, ती रचना कशी असेल, आणि किती वर्ष झालं असेल ते मंदिर बांधून. आणि आत शंकराची पिंड आहे. मी काय आत गेलो नाही. आणि ह्या मंदिराचं पूर्ण टोटल महात्म्य पाहिजे जर असेल तर हे महात्म्य इथे लिहिले, तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन वाचू शकता मित्रांनो. हे टोटल सगळं इथे महात्म्य लिहिले, त्याचा स्क्रीनशॉट घ्या, तुम्ही वाचा. आणि मला असं वाटतंय, मला तर हा स्पॉट पूर्णपणे आवडला आहे, तुम्हाला पण 100% आवडेल. पहिला रामलिंग मंदिरात जायचं. रामलिंग मंदिरपासून हे संतोषता बघा, यांनी आम्हाला हे स्पॉट दाखवले. आणि रामलिंग मंदिरपासून वरती 1.5 किलोमीटर शिखरावर, टोटल पूर्ण शिखरावर तुम्हाला सनसेट पॉईंट तर एवढा खतरनाक दिसणार आहे. सनसेट पॉईंटसाठी एक नंबर जागा आहे, एक नंबर जागा आहे. तुम्हाला सनसेट पॉईंट बघायसाठी गोव्याला जायची गरज नाही. तुम्हाला सनसेट पॉईंट बघायला इथं रामलिंग डोंगरावर यायला लागणार आहे. हातकणंगल्याच्या अलीकडं एक 500 मीटरवर हा स्पॉट आहे मित्रांनो. तुम्हाला कोण पण सांगा, हातकणंगल्याच्या अलीकडं 500 मीटर रामलिंग मंदिरापासून वर हा स्पॉट आहे मित्रांनो. आणि हे बघा असं कसं लावले बघा, सगळं खाली कोण जाऊ नये, खाली कोण जाऊ नये, बोंबा बोंब असते इथं. आणि ही एवढी जण आम्ही आलोय बघा, सगळे संतोषांचे पाहुणे. आणि ह्या वहिनी
आणि कविता मागं उभारल्या बघा. कविता बावरलेली टोटल. मस्तपैकी एक सेल्फी काढला गरगरीत, टरटरीत, मुरमुरीत. आणि आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आणि तुम्ही सुद्धा या. बाय.